आपण पूर्वी शिक्षणामध्ये होता. त्यामध्ये पण आपण खूप सामाजिक कार्य केलेलं आहे. आणि आता आपण शिंदे गटामध्ये केव्हा आणि कसा प्रवेश आपण घेतलेला आहे आणि पुढील आपली वाटचाल काय असणार आहे? आता यापूर्वी म्हणजे सांगायचं म्हणजे 9 मार्च 1986ला बीडमध्ये दत्त मंदिर येथे पहिली शाखा आम्ही स्थापन केली होती. प्राध्यापक सुरेश अण्णा नवले, विजय भैर, माजी जिल्हा प्रमुख किशोर उबाळे, परत रावसाहेब गुजर आणि या सर्वांच्या महाविद्यालयीन युवकांच्या म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यात सर्व महाविद्यालयामध्ये जवळपास सर्व महाविद्यालयामध्ये आमच्या विद्यार्थी संसदा होत्या आणि सर्व महाविद्यालयीन विद्यार्थींना जमा करून शहरातले युवक जमा करून आम्ही शिवसेनेची स्थापना केली होती त्यावेळेस. हो. आणि नंतर मग शिवसेनेमध्ये मी विद्यार्थी सेनेचं जिल्हा प्रमुख मुख्य म्हणून काम बघायचो. त्यानंतर मग 95 ते 99 शिवसेनेचा मी जिल्हा प्रमुख होतो. त्यानंतर आता 3 वर्षापूर्वी त्यानंतर मी कुठल्याही पक्षात गेलो नाही. फक्त सामाजिक कार्य ते रक्तदान असू द्या, गोरगरीब शेतकऱ्यांना मदत असू द्या, अशा प्रकारचं आणि सातत्याने चळवळीमध्ये राहून काम करत आलेलो आहे. 3 वर्षापूर्वी सिल्लोड येथे बीडचे 5,000 शिवसेनेचे आजी माजी शहर प्रमुख, तालुका प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख, उपशहर प्रमुख, जवळजवळ 10 ते 15 नगरसेवक या सगळ्यांना घेऊन तिथं आम्ही प्राध्यापक सुरेश अण्णा नवले यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता. तर त्यानंतर लोकसभेच्या नंतर आता विधानसभेला आम्ही शिंदे साहेबांनी जेवढे उमेदवार दिले मग ते तिथं अनिल जगताप असतील, तिकडे अर्जुनराव खोतकर, प्रदीपजी जयस्वाल, संजयजी भाऊ शिरसट ह्या सगळ्यांचा जेवढा आमचा संपर्क आहे, जेवढे संबंध आहेत, सगळीकडे यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचा येत्या विधानसभेला आम्ही काम केलं आणि शिंदे शिवसेनेमध्ये मी जवळजवळ पहिल्यांदाच 10,000 ॲफिडेव्हिट दिले होते. त्याच्यानंतर मी 25,000 सदस्य नोंदणी करून दिली, गावगाव जाऊन टेबल करून आणि त्यानंतर पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे. हां. आता तुम्ही जिल्हा प्रमुख झाला. आता पुढील दिशा तुमची काय असणार आहे? आता येणाऱ्या नगरपंचायतीचे इलेक्शन आहे. बिलकुल. याच्यामध्ये संघटना मुख्य तर आमचं संघटना वाढीव भर असणार आहे. शिवसैनिकांची नोंदणी झाली पाहिजे, सक्रिय सदस्य नोंदणी झाली पाहिजे आणि त्याबरोबर माननीय शिंदे साहेबांचं तर तुम्हाला माहित आहे. शिंदे साहेबांकडे नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, दातृत्व आणि हिंदुत्व सर्वांचा संगम म्हणजे माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. आणि ते तुम्हाला माहीतच आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्यांचे हात घ्यावे. तुम्ही त्यांचा दातृत्व गुण हा लोकांनी घ्यावा, इतर पक्षातल्या लोकांनी सुद्धा घ्यावा. तर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत आणि निश्चित धडक मारणार आम्ही. आता तुमच्या कार्यकर्त्याकडनं आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही किराणा किती वाटण्याचा एक कार्यक्रम आपण घेत आहोत. हो. ते आता आम्ही बऱ्याच ठिकाणी मदत केली, परंतु प्रसिद्धीपेक्षा लोकांना जाऊन देणं फार महत्वाचं आहे. पण काही ठिकाणी कार्यकर्ते उत्सुकपणे फोटो वगैरे घेतात. तर ठीक आहे, परंतु आमची मदत चालू आहे, आमच्या परीने थोडी मदत चालू आहे. आता मी जवळपास 70 ते 80 गावात जाऊन आलो पूरग्रस्तांना भेटण्यासाठी आणि प्रसिद्धी वगैरे काही केली नाही, कारण की तोपर्यंत माझी काही नियुक्ती वगैरे झालेली नव्हती. मी म्हणजे सतत साहेबांच्या संपर्कात आणि कसं माझ्यावर काही जबाबदारी पक्षाची मिळत, कारण की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सारखं जागतिक लेवलच्या नेतृत्व त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. आणि त्यानंतर
शिंदे साहेब तर एक दैवी शक्ती प्राप्त आणि एक म्हणजे काय म्हणता येईल त्यांना पांडुरंगासारखं त्यांचं आशीर्वाद आम्हाला आहे आणि त्यांचं नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे आणि निश्चितच बीड जिल्ह्यामध्ये गतवैभव आम्ही प्राप्त करून देणार. ज्या पद्धतीनं आपले मोठे बंधू प्राध्यापक मंत्री सुरेश अण्णा वंके साहेब हे आमदार होते, मंत्री होते. यांनी बीड जिल्ह्यामध्ये खूप काही सामाजिक कार्य असेल, राजकीय असेल, असं मोठं काम त्यांनी भरून केलेलं आहे. याचा त्यांचाच आदर्श घेऊन तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये मोठं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच प्राध्यापक सुरेश अण्णा नवले हे शिवसेनेकडेच आमदार होते, शिवसेनेचेच मंत्री होते, म्हणजे शिवसेनेचंच काम आहे. हो. आणि आमचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असायचा प्रस्ताव तयार करण्यामध्ये. मग ते श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल असू द्या, बीडच्या 200 खाटा आणि सर्कल वाईज प्राथमिक आरोग्य केंद्र, बीड ह्या 4 तालुक्यामध्ये 132 केवी युतीच्या काळामध्ये झालेले आहेत. जवळजवळ 18 ते 18 मध्यम प्रकल्प झाले, म्हणजे डोकेवाडा, करचुंडी, डोंबरीचे उर्वरित कामे, बांगरवाडा, चिखलबीड यासारखे मध्यम प्रकल्प म्हणजे स्वर्गीय माननीय गोपीनाथरावजी कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे आणि सुरेश अण्णा यांनी दोघांनी ते पालकमंत्री होते, साहेब सहपालकमंत्री होते, म्हणजे त्यांच्या बरोबरीनेच साहेबांनी सुद्धा बीड जिल्ह्याचा विकास केलेला आहे. आणि कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळेल म्हणजे त्या काळातली झुणका भाकर योजना असू द्या, कामांच्या वर्ग ऑर्डर करून मजूर संस्थावर अलॉट करून चांगले दर्जेदार कामं करून शिवसैनिकांना सुद्धा कामाला त्यावेळेस आम्ही लावलं होतं. आणि त्या काळामध्ये जिल्हा प्रमुखांना पण फार अधिकार होते, म्हणजे माझं तर माझ्या पत्रावरती 15 आश्रमशाळा त्यावेळेस दिलेल्या गेलेल्या आहेत. तर त्या सर्व शिवसेनेला मानणाऱ्या लोकांनाच दिलेल्या आहेत. 13 ते 14 प्राथमिक शाळा दिलेल्या आहेत, 14 माध्यमिक दिलेल्या आहेत, काही कॉलेजेस दिलेले आहेत, बालसदन, बालक आश्रम आणि विविध बँकांना ज्यांची बँक स्थापन झाल्या त्यांना सुद्धा आपल्याकडून मदत झालेली आहे. इथं तागडगावला हे भागवत सानप, पुन्हा ते आमचे प्राचार्य बलवीर कॉलेजचे सानप सर, या दोघांचे इंजिनिअरिंग आम्ही मंजूर केलेले आहेत. म्हणजे तिकडं प्रल्हाद पालवे, शिवसेना महिला आघाडीच्या कमलताई तरटे, इकडं दिनेश पवार यांना सुद्धा ट्रान्सफर मध्ये शाळा ट्रान्सफर करण्यासाठी राठोड सर, राठोड गुरुजी, गुलजार ताई, परत ते अशोक जाधव आदर्श विद्यालय, असे सगळ्यांना मदत केलेली आहे. म्हणजे स्वतःकडे न घेता आम्ही कसे स्वतःकडे संस्थानिकांचा पराभव शिवसैनिकांनी आणि सगळ्या सुजान जनतेनं केला होता, म्हणजे स्वतःकडे न घेता समाजाच्या सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील लोकांना त्याचं वाटप करून अत्यंत निस्वार्थीपणे आम्ही काम केलेलं आहे आणि तसाच नेता आता आम्हाला मिळालेला आहे, त्याचा मनस्वी आनंद आहे. हे पहा, आत्ताच आपण ज्यांची मुलाखत घेतली ते चंद्रकांत नवले साहेब, शिवसेना शिंदे गटाचे ते गेवराई बीड जिल्हा प्रमुखपदी त्यांची निवड झालेली आहे. आणि त्यानिमित्त बाहेर सुद्धा आपण पाहतोय की अनेक कार्यकर्ते त्यांच्या सत्कार स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. आणि खरंच एक आता बीड जिल्ह्याला एक वेगळं स्वरूप विकासात्मक चेहरा असं त्यांना बीड जिल्ह्याला मिळालेला आहे आणि विकास चांगल्या पद्धतीने होईल याची आपण नक्कीच शाश्वती आपण देऊ शकतो. आणि त्यांचा यापूर्वीचा खूप मोठा काम करण्याचा अनुभव आहे. त्यांचे मोठे बंधू प्राध्यापक मंत्री सुरेश अण्णा नवले साहेब हे बी त्यांच्या पाठीशी देखील आहेत आणि नक्कीच भविष्यामध्ये चांगलं कार्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते करतील अशी आपण अपेक्षा घेऊया आणि त्याबद्दल आपण त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करूया. 1996-99च्या दरम्यान आपण जिल्हाध्यक्ष होतो शिवसेनेचे, त्या काळामध्ये केलेलं जे भरीव काम आहे त्याबद्दल काय सांगता? त्याच्यामध्ये आता काम तर सांगण्यासारखे हजारो आहेत, परंतु मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर बीड नगर परिषद शिवसेना भाजपच्या ताब्यामध्ये आली त्यावेळी. त्यानंतर परळी नगर परिषदला आपले 8 नगरसेवक होते, आंबेजोगाईला 7 नगरसेवक होते, केज पंचायत समिती आपल्याकडे होती,
त्याच्यानंतर शिरूर आणि पाटोदा संयुक्त पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती. गेवराईला नगरसेवक होते. माजलगावला नगरसेवक होते. आणि माजलगाव नगर परिषद सुद्धा त्यावेळेस आपल्याकडे होती. बीड जिल्हा परिषद शिवसेना भाजपच्या ताब्यामध्ये होती. आणि नगरपालिका देखील हा BJP हा त्यावेळेस मी जवळपास 40 शिवसैनिकांना मजूर सहकारी संस्थाची नोंदणी करून दिलेली आहे त्या काळात. हा. आणि मग इतर कामे तर खूप तुम्हाला तर मी सांगितलं होतं, शाळा, कॉलेजेस, आश्रमशाळा ह्या तर म्हणजे शिवसेना प्रमुखांचं आणि नेत्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचं शिवसैनिकांना काय देता येईल हा. ते झुणका भाकर योजना असू द्या, छोटे मोठे कामं असू द्या. आणि त्या 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 काळामध्ये आपण लोकांना हे मिळवून देतोय ह्याच खूप कौतुक वाटायचं. म्हणजे नेता एक आपला कार्यकर्त्यांचं चांगलं काम करतो. हा कारण की मी ज्युनियर इंजिनियरची नोकरी लागलेली असताना ती सोडून आम्ही 400-500 मुलं महाविद्यालय विद्यार्थी आम्ही हिंदुत्वाचा विचार घराघरात जावा म्हणून 3 वर्ष आम्ही सामना हे वृत्तपत्र वाटले प्रत्येक घरी जाऊन. म्हणजे असं ते एक त्या विचाराने आम्ही एकदम हे झालो होतो. प्रभावित होते आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही काम केलेलं. हो म्हणजे पूर्ण वेळ काम केलेलं आहे. आणि झेंडे पण आम्ही कापायचो, झेंडे पण शिवायचो, लाखो झेंडे आम्ही लावायचो. इथं जवळजवळ तुम्हाला तर सांगितलं, पंतप्रधानांची सभा झाली, अटल बिहारींची झाली, अडवाणींची झाली, शिवसेना प्रमुखांच्या झाल्या. आता आमच्याकडे आई महोत्सव व्हायचा. आई महोत्सवामध्ये अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा महिला व पुरुषांची पुन्हा अशा 3 वेळेस झालेली. एक वेळेस 2 वेळेस राज्य अजिंक्यपद चाचणी स्पर्धा झाल्या कबड्डीच्या. आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 7 दिवस व्याख्यानमाला असायची, युट्यूबवर उपलब्ध आहे. कथाकथन 1 दिवस, परिसंवाद अशा प्रकारे ते आई महोत्सवातून आई संस्थेतर्फे आम्ही काम करायचो. आणि जवळपास त्याच्यामध्ये सर्व शिवसैनिक हिवाळीनं भाग घ्यायचे. मला आठवतं 1996-97च्या पिरियडला खूप मोठा हा आई महोत्सव कार्यक्रम होता. हो आणि या सर्व केलेल्या कार्याचा जो आढावा घेऊन त्यांना हे बीड जिल्हा प्रमुख पद या ठिकाणी मिळालेलं आहे. आपण पाहतोय की अनेक कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत.